नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण उन्हाळी कोथिंबीरच्या फवारणीची माहिती बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या कोथिंबीरला टेम्परेचरचा कुठल्याही प्रकारचा इफेक्ट पडणार नाही आणि तुमची कोथिंबीर पिवळी पडणार नाही आणि उन्हामुळे कुठल्या प्रकारचा रोगराई पडणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळून जाईल। त्या अगोदर सगळ्याला एक विनंती आहे, ज्याला कोणाला उन्हाळी कोथिंबीरची लागवड करायची आहे त्यांना आमचंच बियाणं घेऊन लागवड करा, कारण की आमचं बियाणं चांगल्या क्वालिटीचं बियाणं असतं आणि योग्य मार्गदर्शन आणि नियोजन आम्ही शेतकऱ्यांना मोफत देत असतो। त्यामुळे ज्याला कोणाला कोथिंबीरची लागवड करायची त्यांना आमचं बियाणं घेऊन लागवड करा। शेतकरी मित्रांनो, कोथिंबीरला फवारणी घेतोच तुम्हाला काय करायचं, जास्त हार्ड औषध घ्यायचं नाही। तुम्हाला रेडोमिल्ड गोल्ड किंवा रोको किंवा अलाइट हे बुरशीनाशक घ्यायचे। तुम्हाला मायक्रोन्यूटन मध्ये सिक्वल सेम 2 वनिता अॅग्रो कंपनीचं असतं किंवा सिक्वल झेडियन हे मायक्रोन्यूटन घ्यायचे। तुमची कोथिंबीर वाढ चांगली करते आणि फुटवा चांगला करतो। आणि सोबत तुम्हाला कीटकनाशक अलाइट किंवा आलिका किंवा सरप्लस घ्या, हे चांगले ब्रँड आहेत। तुमची कोथिंबीर वाढ होण्यास मदत होते आणि चांगल्या प्रकारचं ऍव्हरेज पण तुमचं निघून जातं। आणि सोबत तुम्हाला एक टॉनिक घ्यायचंय, त्या टॉनिक मध्ये तुम्हाला काय करायचंय, बायोविटा एक्स किंवा बायोझिम हे टॉनिक घ्यायचे, जेणेकरून कोथिंबीरचा कलर चांगला होतो, कोथिंबीरची सहनशीलता, जी टेम्परेचरचं कुठल्याही प्रकारचा मर लागणे याच्यासाठी सहनशीलता वाढते आणि तुमची कोथिंबीर चांगली येते। एवढी फवारणी घ्या, कोथिंबीर मरणार नाही, जळणार नाही आणि आमच्याच नियोजनाखाली आमचं बियाणं घेऊन लागवड करा, चांगलं उत्पादन काढून दिलं जाईल। संपूर्ण महाराष्ट्रात पार्सल मिळून जातं। धन्यवाद।